आई म्हणायची अगं ती तिखट मीठ लावून मटकी खा पोट भरून. माझ्या आईच्या तर साडीला 5 ठिगळा असायची आणि मला 5 जण भाव. त्यांचं म्हणजे असं कसं म्हणते ते बुहीतनं झाड कसं उगवतं त्याला फळ लागते तसं काम झालं. एक एक टेलर आई एकटी सवळायची असं ऊसाचं. तर चालत आम्ही आलो होतो. आईनं आमच्या कसं आणलं असेल ह्या डोंगरातनं दर्या. त्या सोनखाताचा उकता टेलर घेऊन या लेकरांच्या जेवणासाठी तेवढा एकटी टाकत होती पहाटेपासून जाऊन. हा तेवढं आठवतंय मला. म्हणजे जुन्यातलं म्हणलं तर ना अशा शिंदेच्या 2 पुरी होत्या आमच्या शेजारी. मग त्या जायच्या शाळेत जायच्या. मग मी पण जायची त्यांच्या संग. मला बी आवड म्हणजे वाटायची ना त्या आपल्या शेजारी खेळणाऱ्या रोज बसणाऱ्या उठणाऱ्या त्या पुरी शिकते त्या. मग आपण बी काहीतरी शिकावं. मी असं जाऊन बसली वर्गात की माझी भाऊजाई यायची मोठी आणि ती म्हणायची म्हणजे माझे आई वडील तिकडं गावाला. माझं माहेर नारावण आहे मान तालुक्यात. मग आई वडील तिकडे राहायची आणि भाऊ भाऊजाई इथं कारखान्यावर कामाला आलेलं. भाऊ कॉर्पोरेशनला कामाला होतं. मग मी असं त्या पुरींसंग जाऊन 10 वाजता शाळेत प्रार्थना होऊन बसली की भाऊजाई यायची आणि घ्यायची मला उचलून. ते गुरुजी म्हणायचे अहो बसू द्या कशाला नेताय उचलून. नाही म्हणायची माझ्या नंदेला इथं ठेवलंय. तिची ती सासू सासरा माझी तिकडं आहे ती गावाला. तर शाळेत मी काय बसवत नाही. ही चुकून जर कुणीकडे गेली तर माझ्यावर जबाबदारी आहे भाऊजाई म्हणायची. आणि ती भाऊजाई उचलूनच घेऊन जायची मला घरी. मग त्याच्यामुळं शाळेत शिकली बी नाही आणि गेली बी नाही शाळेत. लहानपणी मग असं काय तुमच्या काय आठवणी आहेत का लहानपणीच्या? काय असं काय सांगण्यासारख्या? काय सांगण्यासारख्या तर काय आठवणी नाही त्या. अशी गरिबी होती. एका टाइमाची चूल सुद्धा पेटत नव्हती आईच्या घरची. 5 जण भाव पण कामं नसायची काय नाही. मग ती दुष्काळी कामं बघा. मान तालुक्यात कुठं त्या वाड्यातनी ह्यातनी रोड काढलेलं असं पहिल्यांदाच. म्हणजे मातीचं ह्याचं रोड डोंगरातनं काढलेलं. मग तिथं भावांना मुली 2 मुलीने एका भावाला 1 मुलगा. मग ही कामं करताना त्यांना ती सांभाळायला कोणच नव्हतं ना. अशी कशी नंदीवाली पालं करते ती. मग तशी पालं करून त्या रोडनं ती बाळ त्या पालात मी सांभाळायला आणि भाऊजाई या रोडवर कामाला. मग भाकरीने हिन कुठली तवा आणि काय आहे कुठलं काय नाही. गावातलं तर काहीच असं माहीत नसायचं. भाऊजायांसंगच ही मुलं सांभाळायला जायचं. मग भाकरी नसायची. कधी सकाळचंच खाऊन गेलेलं काय थोडंफार. तिथं सुकडी मिळायची बघा पहिली दुष्काळी कामावर. मग ती सुकडीवाला आला ना ती सरकारी माणूस ठिक्की अशी मोठी मोठी पुती घेऊन आला की ती वाटायला आपण त्या भावांची किती पोर आहे त्याची ती ताटं घ्यायची आपलं बी घ्यायचं आणि ती घेऊन आणून त्या मुलांना चारायचं त्यात. आणि असल्या उन्हाचं हे असं माझी भाऊजाई कामं करायची. मग त्याच्यामुळं ते कुठं ती मैत्रिणी बी नाही त्या आणि कुठं जाणं बी नाही. शाळा नाही शिक्षण नाही सगळं काहीच त्याच्यामुळं झालं नाही. लई गरिबी आहे वडिलाची. माझ्या आईच्या तर साडीला 5 ठिगळा असायची. 5 म्हणजे 5 दडपीत जोडलेली साडी माझी आई नेसायची. हां नेसायची. आणि परत नंतर मग असं हातरायला पांघरायला कुठलं साडीच हातरायची. एवढे 5 जणाचं कुटुंब घरात. एकाच घरात म्हणजे घरं तरी कुठली सगळाची घरं असायची. गळायची बादा कुठलं पावसाचं तर खाली ती तसलं बारदानं करायची पोत्याचं. वडील बी असं बसलेलं होतं. म्हणजे त्यांचा गुडघाच मोडलेला होता हे कामात. ते वडील बसून मग 5 जण भाऊन आई कामाला. आणि ती आई पण असं हाजरीसाठी 2 बहिणीला न्यायची कामाला. म्हणजे मला 5 जण भाऊन 5 जणी बहिणी.
होय. हां त्यातल्या दोघी वारल्यात. आता आम्ही तिघी आहे. एक मुंबईला असते, एक मान तालुक्यात नरावण्यालाच असते तिकडे. हाजरीला न्यायची म्हणजे काय? हाजरीला म्हणजे कामाला लहानच बहिणी पर कामाला घेऊन जायची आहे माझी. बर. कामाला म्हणजे त्या मुलींचं बी काय पैसे येत्याल हां आणि मुलांचं बी अशी परिस्थिती व हां. कपडे नाही ती कुणाला तर काय नाही हां घालायला. मग त्याच्यासाठी त्या भावांना बहिणींना बी कामाला न्यायची ती आई. त्याच्यामुळं शिक्षण असं कुणालाच नाही. मी तुमच्या 10 जणांना कोणी शिकलं का? एक भाव शिकला की हां त्याचं तेवढं शिक्षण म्हणजे ती बी मोठं भाव ही सगळी चांगली मिळवती झाली भावजया. हां तेव्हा त्याला घातला होय. शाळेत. एक बहीण बी शिकली होती हां पण ती वारली होती. आणि भाव पण आत्ता वारलाय धाकटा भाव. दोघं शिकली बहिणी भावंड घरात. थोरल्या भावात झाली 7वी. नाहीतर इतर मग कुणाची शाळा नाही काय नाही. ले परिस्थितीनंच पूर्वीची माणसं परिस्थितीनंच गांधलेली होती ना. असं कुठलं आता लेहजं मौजनं कपडे म्हणा काय म्हणा हे असलं मिळत नव्हतं पहिलं लोकांना. आता आम्हाला सुद्धा सण आला तर एवढं भाव मिळवायचं. पण हाजरी होती का, पैसे होतं का, खायचं बघायचं का, कपडे घ्यायचे का, काय करायचे. म्हणजे मला जास्त म्हणजे आठवलं नाही. मला मिळलं का तर माझं भाव मोठं होतं त्याच्यामुळे मी सगळ्या शेंडफळ. त्याच्यामुळं माझी नाहीले हाय काही झाली तशी कपड्याची ह्याची. सगळे मिळून कुणी नाही कुणी घ्यायचं. आई वडिलांनी नाही घेतलं तर भाव घ्यायचं असं. लय परिस्थिती म्हणजे लहानपणाचीच उपाशी राहण्याची तेवढीच आठवते मला. बर 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 बर. कारण एक शेर जर बाजरी असली तर एका शहरात आहे माझी एक चिपट मटकीने एक चिपट फुलगं टाकायची. आणि ती बाजरी दळून त्याच्या भाकरी आणि त्या मटकीचीच भाजी उसळ करायची. बर. आणि ती सगळ्या 10 जणाला म्हणलं तरी एवढ्या एवढ्या एवढा तुकडा आणि ती मटकी द्यायची. चतकुर सुद्धा तुकडा येत नव्हता. आणि ती झालं 150 व्हायचं ती तेवढं ती संपून जायचं एकाच टाइमला. दुसऱ्या दिवशी अजून आहे तसंच आहे. मग ती तेवढंच आणायचं आणि तेवढंच दळायचं. जेवण एक टाइमच असायचं का? एकच टाइम जेवण. अशी एक दिवशी तर येळ आली होती तांबडी चटणी आणि आईनं मटक्या शिजवलेला पातीला मोठं भरून शिजवलेलं. पण त्याला भाकरी नाही. म्हणजे सगळ्या भावांना दिली. आता कामाला काम करायची भाव म्हणल्यावर त्यांना लागणारच की खायला. घरी असणारे पोरांना जरा थोडं थोडं आई द्यायची. मग त्यांनी सगळ्यांनी खाऊन गेलं. मला थोडीच भाकरी राहिली. मी अख्खा दिवस रडत होती नुसत्या भाकरीसाठी. आई म्हणायची अगं ती तिखट मीठ लावून मटकी खा पोट भरून. ती भाकरी थोडी असली तरी तरी पण नाही. मी म्हणायची सगळ्याला कशी तू जास्त दिली मलाच का थोडी ठेवली. पण आता तिनं बी राहिलेलं तेवढंच ठेवलं ना सगळ्यांना देऊन थोडं थोडं. अशी परिस्थिती माझ्या लहानपणात मला आठवते. दिवस ते म्हणजे सगळ्यांचीच परिस्थिती तशी असायची. हां सगळ्याचीच. आणि एकदा काय झालं असंच घर तरी कुठलं घोडकोप असते का ती कसली असती ती. हां घोडकोप होती. घोडकोप होती न असंच वाऱ्या कावराचा दिवस आंब्याचा दिवस होतं. मी लहान असेल तरी असेल 4-5 वर्षाची असेल मला आठवते. वडिलांनी आंब आणलेत. असं पहिलं काय तसं किलोवर आंब नव्हतं डझनावर होतं. एक पाटी भरून आंबा आणलेत. आईनं मोठी एवढी मोठी कणिक मिळली. रस करतात वडील आहेत चपात्याला. असं वारं कावार जे आलतं चक्रीवादळ म्हणते ते त्याला. ती मला आठवतंय. तर आईची चूल अशी पेटलेली होती आणि वडिलांनी एवढं मोठं पोर आहे ती पातील्यावर रस बनवलाय. जशी त्या गरगर गरगर गर असं ती कोप उचलून फिरली आज्यात निघून छत्र कसं निघून जातं असं निघून गेली ती कोप कुठं जाऊन पडली त्याचा पत्त्या वरच्यावर निघून गेली. वरच्या वरच निघून गेली. हाय असं आम्ही बहिणी भावंड सगळी असं उघड्यावर होतं.
आणि ती काय केलं मग आता ते वारं पाऊस चालू झाला ना, हां आता एवढी मोठी कणी कशी मळायची, हां ती मळलेली भाजायचं कसं, ती चूल पेटना काय होईना. हां. आम्ही रस पिऊन झोपलो, रस. होय. हां. आणि आमच्या आईने ती कणिक तशी झाकून ठेवली. बरं. म्हणजे असलं लहानपणाचा दिवस खूप तेवढा. ओढून गेल्यानंतर मग कुठं झोपला तुम्ही? झोपलोच नाही ना. हां आईने ती बारदानं हे तसलं असली ठिकी पण नव्हती तेव्हा, पांढरी ठिकी नव्हती लई. हं. ती तसली असायची बघा, पेंडीची पोती, हं, हं, हं. किलतान म्हणते ती त्याला तसली. हां. मग ते जे ती बारदानं तसल्यावर ती अंगावर घेऊन ती तसल्यात छत केल्यावाने आईनं करून सगळ्याला धरून अशी बसली होती पाऊस उघडूपर्यंत. बरं. आणि त्यातनं थोडं फार राहिलेलं वाळलं कपडे, मग ती हातारली त्या वलीवरच आणि तसल्यात झोपवल्या. हं. ते आठवतंय मला लहानपणाचा दिवस. आणि आता वाटतंय, आता नको वाटतंय, एवढी कपडे घरात आहे ती. हातरा पांघरायचं बी तेवढंच आहे, घालायला बी कपडे तेवढीच आहे ती. हं. पहिली आई माझी सगळ्या मुलांची कपडे संध्याकाळी धुवायची हां. आणि रात्रभर सुकलेली कपडे सकाळ घालायची. हं. आणि आईनं बी तसंच करायचं, वडिलाचं धोतर नेसायचं संध्याकाळी, हं. आणि ती जी साडी चोळी ती धुवून टाकायची ना, आंघोळ करून सकाळ नेसायचं ती. हं. तसलं दिवस ती मला अर्ध्यापासून आठवतंय बघा, जसं माझ्या कळीतपणापासून. हं. आणि मला 5 जण भाव, त्याच्यामुळं ती कर्तकीलाच आलेली होती ना चौगत्यातली. हं. एक शाळा शिकत होता आणि आम्ही 2 बहिणी भावंड धाकटं. आमचा जरा थोडा लाड झाला हं. त्या 4 भावांकडं. हं. पण त्यांचं म्हणजे असं कसं म्हणते, ते बुहीतनं झाड कसं उगवतं त्याला फळ लागते तसं काम झालं. त्यांनी बुहीतनं निघाली की त्यांना कामच चालू झाली. हं. 4 भावांना. हं. आणि माझी आई पण मरूपर्यंत कष्ट करत होती कॉर्पोरेशनला कामाला. हं. मग त्या आईच्या मागं जायचं आपलं असंच. हं. नुसतं बघायचं, एक टेलर आई एकटी सवळायची असं ऊसाचं. हं. आणि ते सोन खात म्हणायची पहिलं बघा. हं. त्या सोन खाताचा उगता टेलर घेऊन या लेकरांच्या जेवणासाठी तेवढा एकटी टाकत होती हं. पहाटेपासून जाऊन. हं. हां, तेवढं आठवतंय मला, म्हणजे जुन्यातलं म्हणलं तर ना. हं. तिथून मग माझा काळ चांगला झाला. माझं म्हणजे एक भाऊ शिकला, परत ती कामाला लागला इथं ऑफिसमध्ये. लहानपणी मग तुम्हाला मैत्रिणी नव्हत्याच का? मग खेळायचं म्हणलं अहो काय खेळायचं नाहीच. मी म्हणलं ना 2च मैत्रिणी, ती बी इथंच आहे त्या सदाशिवनगरलाच. हं. तेवढ्याच ती मी त्यांना बी, ती बी किती मैत्री, शाळेत जायापुरतं ती बी भाऊजाई त्यांच्या बरोबर थांबून बी देत नव्हती आणि बसून बी देत नव्हती. हं. घरात नाही ही भाऊ जागाय आलेलं हं. घाटाच्या वरनं इकडं, हं. आणि आई वडील घाटावर. मग त्याच्यामुळे जबाबदारी भाऊजायांवर ना. मी लय लाडकी, सगळ्यात शेंडफळ आहे. असं भाऊजायांनी जेवायला, भाऊ जर जेवण करून 7ला गेलं कॉर्पोरेशनला, ती जर जेवण करून गेलं माझ्या झोपेत, तर मी दिवसभर जेवत नव्हती. एवढी हट्टी होती. का तर त्या भाऊजायांना मी म्हणायची, तो मला उठवलंच का नाही त्या भावांच्या ताटात जेवायला. ती म्हणायची आता झोपेतनं कसं उठवायचं, ती किती लवकर जाते ती कामाला. तर दिवस दिवस रडायची. म्हणून भाऊ काय करायचं, मी तोंड सुद्धा धुत नव्हती खरं तर. भाऊ जेवाय बसलं की हातरुणातून उठायचं आणि त्यांनी ती चुरलेलं पहिलं दूध लय असायचं देशी गायांचं. घरी डेऱ्या नव्हत्या, काय नव्हतं, म्हशीचं दूध, देशी गायांचं दूध. मग ती भाऊ लवकर कामाला शेतीच्या जायचं, त्याच्यामुळं दूध, ज्वारीची भाकरी, चपाती असं. मग त्यांनी केलेला चुरलेला असं काला लय आवडायचा मला. मग त्यांच्या ताटात जेवायचं 7च्या आधी, जेवून जायचं. भाऊजया बी लाड करायच्या माझ्या, म्हणजे लहान मी असल्यामुळं भाऊजयाने मी कधी खंत केली नाही, भावाने बी नाही. चालायचं कुठं असं चाललं तर मला चालून देत नव्हती. भाव सारखं खांद्यावर घ्यायचं, कुठला बी भाऊ कुठं जाऊ द्या, पण ती खांद्यावरच घेऊन जाणार. आणि असं आठवतंय एकदा तर लहान लहान होतो, 2 बहिणी भावंड, आणि आईचं आणि वडिलाचं भांडण झालं कुठं
गावी तिकडे माहेरात घाटाच्या वर नारावणं गाव आहे. मग भांडण झाल्यावर नाही म्हणली इकडं म्हणजे कळतं झालेलं लेक हिकतं ना सदाशिवनगरला आणि आई वडील तिकडं तिथं भांडणं झाली. आम्ही बहिणी भावंड दोघंच तिच्या जवळ होतो. आईनं काय केलं बाजरी मापट्यावर घेतली एक मापटं मटकी घेतली आणि जात्यानं दळली. पहाटच उठून भांडणं औषध झालेली आई वडिलाची. पहाटच उठून दळली तिनं. ती तेल सुद्धा नव्हतं असा ठेसा बनवायला मिरचीचा हिरव्या लसूण टाकला नुसता आणि ती मीठ मोठं टाकून चिचलं आणि आम्हाला मटकीला ती नुसतं लावलं. ते मटकी शिजवून त्याला 2 भाकरी घेतल्या त्यांना काय वडिलांना ठेवल्या ना आम्हाला चालत आणलं होतं. चालत होती का वाहनं पहिली. आता माणूस थोडं चालं ना आम्ही दहिवडीहून चालत मधनं आलो होती. सदाशिवनगरला होतो तर किती नाही आदेश सारखं होती मी भीमा होता आदेश सारखा आणि मी असेल थोडे हे जेवणीच असेल ह्या पूर्वी तर चालत आम्ही आलो होतो. आईनं आमच्या कसं आणलं असेल ह्या डोंगरातनं दर्या चालत कुठं अशी झाडं बघून तर बसवायची. जेवायला ही घालायची पाणी ताण लागली तर बाटली नव्हती. आता बाटली आणि ही नाही त्या काय मी तसलं जिथं पाणी असेल विहीर मोठ चालू असेल तिथं बसून ती पाणी पाजायची वाटणी साऱ्या आणि मधनं चालवत आणायचं. नाहीतर हे मैत्रिणी ही तसलं तर आम्हाला काय नाहीच. म्हणजे भांडणं झाली ती म्हणून ती चालत ती मधनं चालत आली होती. आईनं भावांकडे चालत आणलं आम्हाला बहिणी भावंडाला. आई पण चालायची ना आम्ही बहिणी भावंड. जरा पाय दुखून आलं की आई उचलून घ्यायची मला. ती भाऊ होता 5वी 6वीला असेल. त्याला म्हणायची ती म्हणला ना माझं पाय दुखते तर तू तिलाच घेते मला थोडं बी घे नाही तर नाही म्हणायची तू जरा मोठा आहे ती लहान आहे. पाय दुखलं तर तुला बसवते थोडं बसवायची अशी. उठत बसत आम्ही सकाळी 7ला निघालेलो इथं संध्याकाळी 6:30ला पोचलो चालत. दिवसभर चालत होतो. दिवसभर आम्ही चालतच होतो साऱ्या डोंगरात.